श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुनाथाय नमः, श्री मातृपितृदेवताभ्यो नमः, श्रोता वक्ता श्री कृष्ण समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय। कालचा विषय म्हणून त्याच्या पुढची ओवी. म्हणून दृश्याचे झालेपणे दृष्टी द्रष्टृत्व होणे, पुढती ते गेल्या जाणे तैसेची दोन्ही. म्हणून दृश्याचे झालेपणे दृष्टी द्रष्टृत्व होणे, पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. मागच्या ओवीमध्ये जे सांगितलं तेच ह्या ओवीमध्ये अजून थोडं मोठं सांगितलं. दृश्य जे दिसतं ते दृश्य असल्यामुळं आपल्याला द्रष्टृत्व प्राप्त होतं, की द्रष्टा म्हणून द्रष्टे पण प्राप्त होतं. दृश्य नसेल तर द्रष्टा राहत नाही. म्हणून दृश्य नाहीच झालं की द्रष्टा आणि दर्शन किंवा दृष्टी हे दोन्हीही सोबतच निघून जातात. दृष्टी द्रष्टृत्व होणे, पुढती ते गेली या जाणे. पुढती ते गेल्यानंतर दोन्हीही गोष्टी निघून जातात. म्हणजे दृश्य निघून गेल्यानंतर दृष्टी आणि द्रष्टृत्व हे दोन्हीही निघून जातात. तैसेची दोन्ही. काल आपण हाच विषय बघत होतो. आपल्याला जी इमेज दिसते, प्रतिबिंब जे दिसते, ते प्रतिबिंब नष्ट झालं की आपोआप पाहणारा देखील राहत नाही. कारण पाहणारा कुणाला तरी पाहतो आहे आणि काय तरी पाहतो आहे, काहीतरी पाहतो आहे. हा दोन्ही भाव आहे. हा दोन्ही भाव त्या ठिकाणी नष्ट होऊन जातो आणि हा नष्ट झाल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही. म्हणजे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या तिन्ही गोष्टी एकसारख्या होऊन जातात. समावली आपल्याला या ठिकाणी सांगतात. म्हणजे काय होतं, गुरु काय करतात, गुरु दुसऱ्याला दुसऱ्याला पेटवतात, असं म्हणा, चेतना देतात, प्रज्वलित करतात. दुसरा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर काय होतो, पहिल्या दिव्यासारखाच दिसायला लागतो. बघा, दुसरा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्याकडेही चैतन्य आहे, ऊर्जा आहे, प्रकाश आहे, तेज आहे, शक्ती आहे. आता नवीन दिव्याकडे सुद्धा ह्याच सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे दिवा हा जसा दुसऱ्या दिव्याला आपल्यासारखाच करतो. म्हणजे आता ह्याच्यात प्रायमरी रिक्वायरमेंट्स, यू कॅन अंडरस्टँड. प्रायमरी रिक्वायरमेंट इज व्हॉट, की आपण दिवा असलं पाहिजे, ही प्रायमरी रिक्वायरमेंट आहे. तर दुसरा दिवा आपल्याला पेटवू शकतो. मी नुसताच दगड आहे तर कितीही घासला तरी पेटणार नाही. म्हणजे माझ्याकडे पणती हवी, म्हणजे दिवा हवा, माझ्याकडे वात हवी, माझ्याकडे तेल हवं आणि पेटण्याची तयारी हवी. हे सगळं असेल तर दिवा दुसऱ्याला पेटवू शकतो आणि तो देखील स्वतः सारखाच. म्हणून आपणासारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागे असं म्हटलं. पण साधू संतांना हजारो लोक भेटतात. ते सगळेच साधू संतांच्या सारखे होत नाहीत, कारण ते दिव्यासारखे तयार झालेले नसतात. तर आपल्याला दिवा होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण दिव्यासारखं झालं पाहिजे. आपण सुद्धा प्रकाशमान होण्याच्या तयारीमध्ये असलं पाहिजे. कुठल्याही क्षणी स्पार्क पडला, ठिणगी पडली, की आपण देदीप्यमान झालो पाहिजे. ती आत्मज्ञानाची ठिणगी कुठल्याही क्षणाला पडू शकते, कधीही पडू शकते. आणि आपण कायम अलर्ट राहायला पाहिजे. जसं शबरी 80 वर्ष, 70 वर्ष अलर्ट राहिलेली आहे, सावध राहिलेली आहे. तिला एकदाच सांगितलंय गुरुनी, की राम येणार आहे, स्पार्क पडणार आहे 100%. एक गुरुवरची आढळ निष्ठा, विश्वास. आणि तिनं ज्याप्रमाणे वाट बघितली, स्वतःला घासून 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 तयार केलं, की ज्या क्षणी स्पार्क पडेल त्या क्षणी मी मोकळी, मी प्रज्वलित झाले. आणि रामाची भेट झाल्यानंतर शबरी रामतत्वात विलीन होऊन गेली. म्हणजे जीवन सार्थकी कसं झालं, की अखंड रामस्मरण करण्यात गेलं जीवन. आणि देहांताच्या वेळेला राम स्वतः समोर आहे, रामाच्या मांडीवरती डोकं आहे. अजून काय हवं? म्हणजे इहलोकी आणि परलोकी दोन्ही ठिकाणची सायुज्य मुक्ती त्याच क्षणाला तिने साधून घेतली. म्हणजे दिवा होण्याची जी तयारी आहे ती 70 वर्ष तिला करायला लागली. 70-80 जी काय वर्ष होती आयुष्याची ती. आम्हाला रोज तासाभराची साधना जमत नाही, झेपत नाही. पण नामस्मरण करा म्हटलं तरी ऑफिसमधल्या वेळेत मध्ये मध्ये आम्ही विसरतो, आमच्या लक्षात येत नाही. मग दिवा कसा बनणार? आपला दिवा बनल्याशिवाय परमेश्वराचा दीप आपल्याला पेटवू शकत नाही. गुरु आपल्यामध्ये ठिणगी पाडू शकत नाही. गुरुला दिसतंय ना की दिवा नाहीये, अजून वातच तयार झालेली नाही. ठिणग्या पाडून काय वाया जाणार त्या सगळ्या? त्यामुळे ती ठिणगी पाडेल. मग गुरु तासत बसतो. मग आम्ही तासून घ्यायला तयार नसतो. तासायचं म्हटलं की आपल्याला त्रास होतो. आपल्याला घडवलं पाहिजे. घडवून मग खोलगट खड्डा तयार केला पाहिजे. पण ती बनवली पाहिजे आपली. आपण मातीचा गोळा सुद्धा नाही आहोत. आपण विखुरलेली माती आहोत. विखुरलेली माती गोळा करायची, त्याचा गोळा तयार करायचा, त्याच्यापासून पणती बनवायची. मग तिला आणि तिचे सगळे
सोपस्कार करायचे, मग तिला शेणानं सारवायची आणि काय करायचं, मग तेल आणायचं, मग वात लावायची आणि मग ती पेटवायची. एवढं सगळं काम गुरुला करायचंय. चांगदेवांच्या बाबतीत तसं नाहीये. चांगदेवांच्या बाबतीत दिवा तयार आहे. 1400 वर्षाचा दिवा आहे, लक्षात ठेवा. फक्त त्याच्यामध्ये ठिणगी पडलेली नाही. तो तेल घालतोय सारखं. पण तेल त्या वातीमधनं बाहेर ठिपकून ठिपकून सांडून निघून जाते. प्रज्वलन होत नाही त्याचं. चांगदेव दर 100 वर्षांना रिन्युअल करतोय. लाईफ रिन्युअल आहे. पण लाईफ रिन्युअल मध्ये ठिणगी नाहीये, चैतन्य नाहीये, ऊर्जा नाहीये. ती ऊर्जा देण्याचं किंवा तो क्षण देण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं, माऊलींनी केलं. तसं आपल्यासाठी आपली माऊली वाट बघते. आपण दिवा कधी होणार हा प्रश्न आहे. आता इथं चांगदेवांना घासून घासून तयार करायची आवश्यकता नव्हती. पण आपल्या बाबतीत ती 100% आहे. कारण आपण इतके कडक झालेलो आहोत. आपण इतके विखुरले गेलेलो आहोत आणि हे आपल्याला माहिती आहे. नाही, नाही, मी रोज अभ्यास करतो, मी रोज साधना करतो. खोटं बोलतो. मी रोज साधना करतो हेच खोटं आहे. कारण जेव्हा आपण साधना करतो, तेव्हा ती केलेली आपल्याला कळत नाही. त्यालाच साधना म्हणतात. जेव्हा मला कळतं, की मी साधना करतो, तेव्हा मी काहीही करत नाही. हे त्यातलं सत्य. ध्यान लागल्यानंतर आनंद आला. मग ज्यावेळेला आनंद आला, तेव्हा मला कळलं नाही, की माझं ध्यान लागलेलं होतं. मला कधी कळतं, मला ध्यानामध्ये आनंद आला हे मला कधी कळतं, मी जेव्हा ध्यानामधून खाली उतरतो, त्यावेळेला मला कळतं, की मला ध्यानामध्ये खूप आनंद आला. पण ज्यावेळेला मी ध्यानावस्थेत होतो, तेव्हा मला कसलाही बोध नव्हता. मग त्याच्याविषयी मी प्रकट सत्य काहीच सांगू शकत नाही, कारण मलाही नंतर ते सांगता येत नाही. म्हणून ह्या सगळ्या उपमा आपल्याला तोकड्या भासतात किंवा व्यावहारिक उपमा तिथं पुऱ्या पडत नाही. म्हणून निश्चळास गुरु भेटला तो तत्काळ झाला तद्रूप. जो निश्चळ आहे, जो मुळात स्थिर झाला आणि त्याला गुरु भेटला, की तो तत्काळ तद्रूप झाला. ये हृदयीचे ते हृदय घातले. केवळ एक क्षण, एक क्षणातच ह्या सगळ्या गोष्टींचं परिवर्तन होऊन जातं. आणि म्हणून ज्ञानेश्वर हे सगळं सांगतात. हे सांगण्यामागचा उद्देश हाच आहे, की हे चांगदेवांना समजू शकतं आणि चांगदेव हे सहजासहजी सगळं सोडून देऊन आपोआप चैतन्यमय होणार आहेत. म्हणजे खरं तर चांगला शिष्य भेटल्याचा आनंद माऊलींना झालेला आहे. आपल्याला नेहमी भ्रम तयार होतो. जे दिसतं ते सत्य, की जे दिसत नाही ते सत्य. आणि गंमत बघा, जे दिसत नाही त्याच्यावरती आपण नको तितका विश्वास ठेवतो. उदाहरणार्थ भूत, बरोबर? आपण जे दिसत नाही त्याच्यावर आपण अतोनात विश्वास ठेवतो. पण ज्याचा अनुभव येतो त्याच्यावर आपण अजिबात विश्वास ठेवत नाही. आता 2 गोष्टी झाल्या. एक दिसतं, दुसरं दिसत नाही आणि तिसरं अनुभवता येतं. तिसरं केवळ अनुभवता येतं. जे अनुभवता येतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही. जे दिसतं, दृश्य अनुभव आहे, जो लौकिक अनुभव आहे, जो स्पर्शाचा म्हणजे पंचेंद्रियाच्या माध्यमातून होणारा अनुभव आहे. त्या दिसण्यावरती आपण विश्वास ठेवतो. जे आपल्या कल्पनेमध्ये येत नाही, अशा अनेक गोष्टींच्यावरती आपण विश्वास ठेवतो. जे आपल्याला दिसत नाही. पण असं असेल असं आपण म्हणतो. असं असू शकतं किंवा असं काहीतरी आहे आणि त्याच्यावर अधिक विश्वास ठेवतो आपण आणि म्हणून भुताला घाबरतो. देवाची आपल्याला जाणीव होत नाही किंवा देवाचं सहाय्य वाटत नाही. पण भुताची भीती मात्र नक्की वाटते. मग आपल्याला हा पहिला प्रवास जे आहे, ते सोडून द्यायचं. दुसरा प्रवास जे नाही, तेही सोडून द्यायचं. आपण म्हणतो जे नाही ते सोडणार कसं? मग तू धरलेस कसं? जे नाही ते आपण धरून ठेवलेलं आहे मनामध्ये, लक्षात ठेव. अनेक गोष्टी नाही आहेत, त्या सगळ्या आपण मनानं धरून ठेवलेल्या आहेत. एखादा माणूस खूप चांगला असेल, आपण त्याच्याबद्दल वाईट ग्रह मनामध्ये धरून ठेवलेला आहे. आपण त्याला भेटलेलो नाही आहोत, आपण त्याच्याशी बोललेलो नाही आहोत. तरी पण आपण त्याला धरून ठेवलेला आहे. जो नाही, जो माझ्या समोर नाही, माझ्या संपर्कात नाही, माझ्या जवळपास अजिबात कुठेही नाही. उदाहरणार्थ मोठमोठे राजकीय पुढारी घ्या, ज्यांचा आपला आयुष्यभरात कधीही संबंध येत नाही, संपर्क होत नाही. अशा सगळ्या लोकांचं दृश्य म्हणजे जे दिसतं तो पहिला भाग, जे दिसत नाही तो दुसरा भाग आणि जे अनुभवता येतं हा तिसरा भाग. त्या अनुभवता जे येतं त्याच्याकडे आपल्याला जायला पाहिजे, त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. त्यालाच पाहणे असं म्हटलं. बाकीचं जे आहे ते प्रतीत होणे. प्रतीत होणे म्हणजे प्रतिबिंब. पहिलं जे आहे दृश्य दिसतं ते प्रतिबिंबित झालेलं आहे म्हणजे प्रतीत झालं. तर प्रतीताचा सुद्धा आभास निर्माण झाला. जे प्रतीत आहे म्हणजे एखादा मनुष्य जिवंत आहे.
मेल्यानंतर सुद्धा तोच दिसणं, स्वप्नात येणं, मनात राहणं, इकडं तिकडं भेटणं, रस्त्यावर कुठेतरी सापडणं. म्हणजे प्रतीताचा आभास निर्माण झाला. म्हणजे जे नव्हतं ते आता दिसायला लागलं, जे नाहीये ते आता दिसायला लागलं. या दोन्ही गोष्टी प्रतीत होत आहेत. आणि अनुभव म्हणजे ज्याची प्रचिती येते तो अनुभव. प्रचिती म्हणजे जी आपल्याला चैतन्याकडे घेऊन जाते तिला प्रचिती म्हटलं. ज्या ठिकाणी चैतन्याचा प्रचंड प्रमाणामध्ये उत्कर्ष होतो त्याला प्रचिती असं म्हटलं. ही प्रचिती आपल्याला येत नाही आणि म्हणून प्रतीतीलाच आपण प्रचिती समजून बसण्याची चूक करतो. जे जे दिसतं ते सगळं प्रतीत होते, लक्षात घ्या. जे जे दिसतं किंवा जे कल्पनेनं दिसतं, पण जे स्वतःला दिसतं, जे आत्म्याच्या माध्यमातून दृष्टीनं, बुद्धीनं ज्याला पाहता येतं, ज्याला द्रष्टव्य म्हटलं, ते ज्याला दिसतं, त्याचा अनुभव ज्याला येतो, त्याला म्हणायचं प्रचिती. म्हणून आपण मराठीमध्ये शब्दप्रयोग वापरतो, हे तो प्रचितीचे बोलणे. प्रतीतीचे नाही, कारण संपूर्ण जगत हे प्रतीतीचं आहे. प्रचिती फक्त एकाच गोष्टीची असते, ती म्हणजे परमात्मा. स्वतःचं स्वरूप, परमेश्वर, देव, काहीही म्हणा. आणि मग प्रतीती ते प्रचिती हा आपला खऱ्या अर्थानं ट्रान्सफॉर्मेशन आहे, परिवर्तन आहे. प्रतीती ते प्रचिती. मग प्रतीती ते प्रचितीमध्ये मध्ये काय आहे, तर प्रतिबिंब निर्माण करणारी गोष्ट म्हणजे आरसा. तो आरसा ज्याला शंकराचार्यांनी मायावादामध्ये माया म्हटलं आणि चिद्विलासवादामध्ये माऊलींनी त्याला नक्षी म्हटलं. नक्षी ही सोन्यावर प्रतीत होते, पण प्रचिती कशाची आहे, ते सोनं आहे याची प्रचिती आहे. प्रतीत काय होतं, की हा अलंकार तयार झाला हे मला प्रतीत झालं, हे भांड तयार झालं हे मला प्रतीत झालं. पण मूळ वस्तू काय आहे? मूळ वस्तू म्हणजे धातू आहे. सरबत आहे. सरबत आहे ही प्रतीती आहे, प्रचिती नाही. प्रचिती कशाची आहे? मीठ खाल्लात की खारटपणाची प्रचिती आहे, लक्षात घ्या. जे प्रतीत होतं, परिवर्तित झाल्यासारखं दिसतं, परावर्तित झाल्यासारखं दिसतं, परिवर्तित म्हणण्यापेक्षा. जे परावर्तित झाल्यासारखं दिसतं, त्याची प्रतीती येते. आणि जे मूळ स्वरूप आहे, ज्याच्यापासून परावर्तन होतं, त्याची प्रचिती येते. संतोष मस्तक शोथ झाला का? नाही. मला वाटलं मस्तक शूळ झाला वाटतं. प्रचिती आणि प्रतीतीमुळं. नाही नाही, प्रचिती कशातून येते ह्याच्याबद्दल थोडासा विचार करू. प्रचिती ती येत कसे नाही. पंचेंद्रिय दिलेत, प्रचिती येत नाही, इंद्रियांनी प्रचिती फक्त. जात नाही. जी येते आणि जाते ती प्रतीती. जी कायमस्वरूपी असते तिला म्हणायचं प्रचिती. म्हणून प्रचिती ही इंद्रियांच्या माध्यमातून येत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह म्हटलं. मनसासह, मनसासह म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि त्यांचा राजा मन. हे सगळं यतो वाचो निवर्तन्ते म्हटलं. ज्या क्षणाला हे निघून जाईल त्या क्षणाला प्रचिती येणार. ती निघून जाणं हीच प्रचिती आहे. जड गोष्टीला धरून ठेवून त्याची प्रचिती येऊ शकत नाही. लाकूड हे जड आहे. लाकडापेक्षा अग्नी हा तरल आहे, सूक्ष्म आहे. बरोबर. कापूर पेटवल्यानंतर वरती जी अग्नीची ज्वाळा येते ती तरल आहे, सूक्ष्म आहे. ती ती जड आहे, धरता येत नाही ती आपल्याला हातामध्ये. ज्वाळा धरून बघा बरं, धरता येते का? धरता येत नाही. ज्वाळा ज्यानं धारण केलेले तो पदार्थ धरू शकतो, पण अग्नी साक्षात धरता येत नाही. अग्नी हा काष्ठापेक्षा सूक्ष्म आहे. काष्ठ हे स्थूल झालं. मग तुम्हाला काष्ठाची प्रतीती येते, काष्ठ तुम्ही धरता, पण अग्नीची प्रचिती येते, लक्षात. दाहकत्वाची प्रचिती आहे, अग्नीच्या तेजाची प्रचिती आहे, अग्नीच्या अस्तित्वाची प्रचिती आहे. म्हणजे अस्तित्वाची प्रचिती घेता येते आणि परिवर्तनशील गोष्टीची, परावर्तनशील गोष्टींची फक्त प्रतीती होते. आता लाकडाच्या जागेला दुसरी वस्तू ठेवली तर अग्नी प्रज्वलित होणार नाही का? होणार की. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये अग्नी हा ठेवलेला आहेच आहे, किंवा तो अग्नी आहेच. प्रत्येक वस्तूमध्ये अग्नी राहतो आहे, याला म्हणायचं प्रतीती. तो ज्याला कळला त्याला प्रचिती कळली. तो ज्याला कळला नाही त्याला प्रतीती फक्त समजत आहे, लक्षात. आपल्याला दिसतं वा वा सुंदर चंदनाचा महाल बांधला. एखाद्या साधूला विचारलं तर म्हणणार अग्नीचं घर आहे. कुठल्याही क्षणी लाकडाची वस्तू आहे, अग्नी कुठल्याही क्षणी लागू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी अग्नीचं तत्व जे आहे हे तत्व समजलं पाहिजे. घराचं तत्व रक्षण करणं, संरक्षण करणं हे आहे. गुहेत राहायला काय, घरात राहायला काय, बंगल्यात राहायला काय, राजवाड्यात राहायला काय, प्रासादात राहायला काय, मंदिरात मठात राहायला, नदी काठावर, सगळीकडे एकच तत्व आहे.
त्याची प्रचिती आली पाहिजे. तुमच्या घरात माझ्या घरात ही प्रतीती झाली. तुमचं घर माझं घर हा वेगळेपणा नसणं ह्याला म्हणायचं प्रचिती. म्हणून हे विश्वची माझे घर म्हटले. प्रचिती सार्वकालिक तत्वाची येते, प्रतीती ही लौकिक गोष्टींची, व्यावहारिक गोष्टींची येते. आपल्याला प्रतीत होते की आपण नोकरी करतो आहोत, ही प्रतीती आहे, ही प्रचिती नव्हे. कर्माला फळ मिळतं ही प्रचिती आहे, लक्षात घ्या. आपण जे कर्म करतो, मी डिलिव्हरी दिल्यानंतर मला महिन्याला पगार येतो, पैसे किती मिळाले ह्याच्याशी देणं घेणं नाही. कर्माचं फळ मिळतं ही प्रचिती झाली. प्रत्येक कर्माला फळ असतं. चांगलं वागलात तर चांगलं फळ मिळतं. वाईट वागलो कंपनीमध्ये तर काढून टाकतात, निघून जावं लागतं. कर्माला फळ मिळतं ही प्रचिती झाली आणि त्याच्या अनुषंगाने जे व्यावहारिक साधनांना धरून जे काम करतो आपण, मटेरियल्स, त्याला म्हणायचं प्रतीती. प्रतीती म्हणजे भास, आभास. आणि मग ज्याची प्रचिती येते म्हणजेच आपण तद्रूप होतो. प्रचिती येते म्हणजे काय होतं की आपण ते स्वरूप प्राप्त करून घेतो. आता ते स्वरूप मीच जर विठ्ठल झालो तर मी स्तुती कुणाची करणार? करू शकत नाही. म्हणून देवाला एकाचं बहुत्व का करावं असं वाटलं? मी एकटा आहे, आनंदात होतो. नाही नाही, पण जरा गंमत करूया. दोन का व्हावं? कारण माझं स्वरूप काय आहे हे मला कळत नाही, कोणीतरी सांगावं. हे कळण्यासाठी हे एकोहम बहुश्याम असा तत्वाचा सिद्धांत. महेश, हा. काय काय विनोद आठवला? म्हटलं? एकोहम बहुश्यामचा खेळ खेळता खेळता म्हटलं भगवान के खेल में अपना बाकी सब लोगों का खेला हो गया. हा आपला भेदबुद्धी आहे ही. हीच भेदबुद्धी आहे ना. भगवंताच्या खेळात आपलं काय, आपणच भगवंत आहोत ना. भगवंताचा खेळ म्हणजे काय केलं त्याने? स्वतःला स्प्लिट केलं. अन ॲटम इज स्प्लिट इंटू टू ॲटम्स. आता दोन झाल्यावर दोघांनाही वाटतं की आपण वेगळे आहोत. हाच प्रॉब्लेम आहे. तेच तर म्हटलं, म्हणूनच म्हटलं खेला हो गया. म्हणूनच ते समजून घ्या म्हणून सांगतात. माऊली तेवढ्यासाठीच सांगतात की आता हे समजून घ्या की तू तोच आहेस. हे जेव्हा समजतं तेव्हा प्रतीती नष्ट होते. एकाचे दोन झाले ही प्रतीती आहे. परमेश्वर प्रतीतीमध्ये लीला करतोय. प्रतीती घेतली आणि दोन झाले, मग आता दोघं भांडायला लागले किंवा आता दोघं प्रेम करायला लागले. आता दोघांची गंमत सुरू आहे. मग दोघांचे चार झाले. ही प्रतीती आहे सगळ्यांची. चल रे, सगळा पारा जर 4-10 थेंब सगळे विस्कटून ठेवलेले असतील टेबलवर पाऱ्याचे, आणि जर ते तुम्ही नुसत्या तारेनं असे एकत्र ओढले तर सगळा पारा एकत्र येऊन मध्ये गोळा तयार होतो. मग झाला की ओरिजिनल परमेश्वर. मग पाऱ्याचा एक एक कण वेगळा केला, विस्थापित केला, म्हणजे प्रतीत झाला की पारा वेगवेगळ्या ठिकाणी पडलेला आहे. मग तोच पारा ज्यावेळेला आपण ओढून घेतो, म्हणजे नुसती तार लावतो त्याला, तो आपोआप गोळा होतो. ती नामस्मरणाची तार, ती उपासनेची तार लावायची आणि माझं अखंड स्वरूप जे आहे, अबाधित स्वरूप आहे, तेच तेच माझं दृश्य, तोच मी द्रष्टा आणि तेच माझं दर्शन, म्हणजेच द्रष्टा, दृश्य आणि दर्शन एक जीव करायचं. हेच चांगदेवानं सांगितलं. तू आजपर्यंत हेच बघितलंस की चांगदेव वेगळा आहे आणि चांगदेवानं यम आलेला पाहिला. दृश्य आणि दर्शन, त्याला दृश्य दिसतंय की आता मृत्यू समय जवळ आलेला आहे. दृश्य आहे. त्यानं दर्शन केलं यमाचं की आता यमराज समोर आलेले आहेत. आता आता मी चकवा दिला. मी यमापासून लांब पळालो. यम माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. हे जे तुला वाटतं, इथंच गडबड आहे. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ह्या तिन्ही वेगळ्या गोष्टी आहेत असं तू मानतोस, म्हणून तुला त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी ह्या गोष्टी करायला. कारण द्वंद्व आलं की जय पराजय आला. आणि त्याच गर्तेमधून, ह्या 3 गुणांच्या गोष्टीमधून त्याला बाहेर काढतात. सगळे एकच आहोत. यम म्हणून माझं स्वरूप आहे. न्यायला आला हे देखील माझं स्वरूप आहे, माझीच क्रिया आहे. आणि जाणारा मी ही देखील माझीच क्रिया आहे. एवढा एकजीवत्व, समरसता तिथं आली.
की मग करण्यासारखं वेगळं काहीही राहत नाही आणि मग त्या ईश्वराची स्तुती करण्याची सुद्धा काहीही बाब शिल्लक राहत नाही. त्याला आपण पाहू शकत नाही, त्याला आपण बोलू शकत नाही, काहीच करू शकत नाही, कारण आपण आणि तो हे वेगळेपणानं दाखवता येत नाही. तांदळाच्या कणामध्ये एखादा आपल्याला तांदूळ बाहेर काढला आणि पुन्हा त्या अख्ख्या समुदायामध्ये घातला, तरी देखील आपल्याला तो शोधून काढता येईल. मला वाटतं कबीरांची गोष्ट आपण मागे बघितलेली होती. कबीर आणि गोरक्षनाथांच्या नावानं ती प्रसिद्ध आहे. कबीर आणि गोरक्षनाथांना कळलं की असा असा एक साधू आहे ज्यानं भरपूर काही चमत्कार केले आणि आपल्यापेक्षा त्याचा संप्रदाय मोठा व्हायला लागलेला आहे. अर्थात ह्यातला अतिशयोक्तीचा भाग सोडून देऊ आपण. आणि मग गोरक्षनाथ कबीरांच्या तिकडे आले आणि म्हटले, तुम्ही फार मोठे साधू आहात, संत आहात, असं कळलं, चमत्कारी आहात. अनेक लोकांना तुम्ही भुलवून आमच्या संप्रदायातून काढून घेतलेला आहे. तुम्ही तुमचा संप्रदाय नवीन तयार केला. तर तुमची जी काही शक्ती आहे तिचं आम्हाला दर्शन घडू द्या, आम्हाला दाखवा. कबीर म्हणतात, नाही हो, माझी काही शक्ती नाही आहे. करता करविता तोच आहे, माझं काहीही नाही. म्हटले, काय करायचंय काय? म्हटले, काय नाही. म्हटले, तुम्ही आपण एक शर्यत लावू की आपण लपून बसू आळीपाळीनं आणि जो कोण शोधून काढेल तो श्रेष्ठ. म्हटले, अहो म्हटले, तुम्ही श्रेष्ठ, मी काही श्रेष्ठ वगैरे नाही, मला काय असले खेळ जमत नाहीत. म्हटले कबीर. आता एखादा नाही म्हणायला लागला की आपण हट्टाला पेटतो ना, नाही नाही, तू करायलाच पाहिजेस, तू दाखवायलाच पाहिजेस. तसं गोरक्षनाथ हट्टाला पेटले, नाही म्हटले, मला दाखवाच. कबीर असले, म्हटले, हरकत नाही. मग म्हटले, तुम्ही लपा, मी शोधून काढतो. हरकत नाही म्हटले, पहिल्यांदा संधी मिळाली, आता असा दाखवतो की सापडणारच नाही. आणि दोघं गंगेच्या किनाऱ्यावरती होते, भेटले त्यावेळेला. गोरक्षनाथांनी सगळा शरीराचा संकोच केला आणि बेडकाचं रूप धारण केलं आणि पाण्यामध्ये निघून गेले. बघा हा, कृती कशी आहे. कृती ही जीवत्वाची कृती आहे. ही देहधारण्याची कृती आहे. ही विलीन होण्याची कृती आहे का सांगा मला. मनुष्याचं रूप होतं, त्यातून बेडकाचं रूप घेणं ही विलीन होण्याची कृती नव्हे, ही पुन्हा देहधारण्याची कृती आहे. जीवत्वाची कृती आहे, आत्मत्वाची कृती नव्हे. अर्थातच कबीरांनी गंगेमध्ये उडी मारली, सगळीकडे शोधलं आणि एक छोटासा बेडूक उचलून वरती काढला. ते म्हटले, महाराज कुठं जाल पळून. म्हटले, सापडणारच की. तुम्ही जीव धारण केला, तुम्ही देह धारण केलात. देह धारण केलेली प्रत्येक गोष्ट ही अकाउंटेड आहे. लक्षात येते, त्याचा लिस्टिंग झालेलं आहे. त्याचं देह धारण झाला म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपलं नाव रजिस्टर झालेलं आहे, ह्युमन शेअर मार्केटमध्ये. मग कुणाचा शेअर चढतो, कुणाचा पडतो, कुणाची साधना जास्त असते तो वरती जातो, ज्याची कमी असते तो खाली पडत जातो. आणि मग आम्हाला लोक विचारत नाहीत, आमच्याशी चांगलं बोलत नाहीत, आमचं कौतुक करत नाहीत, आम्हाला मदत करत नाहीत. ही आमची खंत का तयार होते? कारण आम्ही नॉन लिस्टेड शेअर्स मध्ये आहोत, लिस्टिंग मध्ये येतच नाही आपण अजून. अकाउंटिंग झालंय, अकाउंटेड आहात, ऑडिटिंग रिपोर्टिंग सगळं चालतंय, रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुमचं, पण तुमचं लिस्टिंग अजून पूर्ण झालं नाही. जसं लिस्टिंग वाढत जाईल तसं आपण वरती चढत जाऊ. अर म्हटले, आता आपण सापडलो. आले महाराज, परत आले बेडकाच्या रूपातनं. गोरक्षनाथ महाराज स्वतःच्या रूपामध्ये आले आणि कबीराला म्हटले, आता तुमची कबीरांना म्हटले, आता तुमची पाळी, तुम्ही लपा. अहो म्हटले, नको, माझं घरदार आहे, संसार आहे, तुम्हाला काय नाही आहे. नाही म्हणे, तसं नाही, आपली शर्यत ठरलेली आहे, हरकत नाही म्हटले. कबीरांनी संकल्प केला आणि नदीमध्ये उडी मारली. आणि आता गोरक्षनाथांना प्रश्न म्हणा, अरे कबीर पण माझ्यासारखेच पाण्यात गेले, आता शोधून काढतो. गंगेपासून समुद्रापर्यंत सगळा प्रवास केला पाण्यामध्ये. वेगवेगळे जलचर बघितले, वेगवेगळ्या वनस्पती बघितल्या, सगळं बघितलं. मग लक्षात आलं कदाचित हे पाण्यात जाऊन तिथून आकाशात उडाले असतील दुसरीकडे जाऊन. मग आकाशात संचार केला, आकाशात सगळीकडे बघितलं, जिथं जिथं म्हणून शोधता येईल त्या सगळ्या ठिकाणी शोध घेतला
आणि हताश होऊन पुन्हा त्याच ठिकाणी आले गंगेच्या किनाऱ्यावरती जिथून ते अदृश्य झालेले आहेत. आणि आता अवघड अवस्था झालेली आहे. शेवटी कमंडलू मधून गंगेचा लोटा भरून घेतला, गंगा भरून घेतली कमंडलू मध्ये आणि तिथून कबीरांच्या घरी आलेले आहेत. मातेला सांगायला पाहिजे ना आपल्याकडून चूक झालेली आहे. सत्वशील माणसं होती पूर्वी, शर्यत लावली खरी पण खोटं नाही आहे. मग बायकोला जाऊन सांगायला पाहिजे. म्हणून ते घरी आलेले आहेत कबीरांच्या. आणि माई म्हटले मी आलेलो आहे. कोण? म्हटलं मी गोरक्षनाथ आलेलो आहे. बर मग? नाही म्हणे माई असं असं झालं, तुम्ही आत तरी या. आत घेतलं, आतमध्ये आदरातिथ्य आहे. आणि कमंडलू घेऊन आतमध्ये आले आणि म्हणाले की असं असं झालं माई, आणि मी आणि कबीरजी आम्ही क्रीडा करत होतो आणि होड लावल्या त्या ठिकाणी मी सापडलो आणि त्यानंतर ते जे अदृश्य झाले ते मला आतापर्यंत सापडले नाहीत. माई मी हतभाग आहे, म्हटले मी तुमच्या नवऱ्याचा वध केला. त्या जोरजोरात हसायला लागल्या आणि म्हटल्या गोरक्षनाथांना तुम्ही काय सांगताय? म्हटल्या माझं कुंकू अजून शाबूत आहे, मला अगोदर कळलं असतं असं काय होणार असतं तर. त्यामुळे तुम्ही काही काळजी करायची आवश्यकता नाही. तुम्ही एवढंच सांगा की ते कुठं अदृश्य झाले. ते म्हणले गंगेमध्ये अदृश्य झाले. गंगेमध्ये आत गेले आणि अदृश्य झाले. बरं म्हटले तुम्ही काय आणलं? कमंडलू मधून आणली का गंगा? हो म्हटले गंगा आणलेली आहे. माईंनी संकल्प केला आणि कमंडलूतलं तीर्थ खाली ओतलं. त्याबरोबर तीर्थाबरोबर कबीरजी प्रकट झाले. जो जलमय होऊन गेला त्याला शोधणार कुठं? ज्यानं जीवत्व धारण केलं त्याला शोधू शकतो. ज्यानं अव्यक्त धारण केलं त्याला शोधता येत नाही. ही अवस्था या ठिकाणी माऊलींना अपेक्षित आहे. तीनही गुणांचा एकच भाव. त्रिभिर्गुणमयैः भावैः एभिः सर्वम् इदं जगत. त्रिभिः गुणमयैः भावैः, तीन गुणांच्या भावानं हे जगत बनलं. मोहितम न अभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. जो मोहित झाला, याच्यामध्ये मूढ झाला, ज्याला कळायचं बंद झालं, जो ह्या प्रवाहामध्ये वाहायला लागला, त्याच्यासाठी मात्र हे अज्ञानामुळं सगळं दिसायचं बंद झालं. न अभिजानाति, तो मला जाणू शकत नाही. मामेभ्यः परम अव्ययम, मी अत्यंत अव्यय असा, अविनाशी असा मला तो मग जाणू शकत नाही. गोपाल कृष्ण महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय.